ठरलं तर मग या मालिकेच्या 9 डिसेंबरच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली दोघंजणं साक्षीचं स्टेटमेंट पाहत असतात. साक्षी सांगत असते 13 जानेवारीचा बड्डे होता आणि तिकडे पूर्ण वेळ मी पार्टीमध्ये होते असं म्हणत आता तिच्या वकिलांनी ते तिचं पूर्णपणे फुटेज सादर केलेलं असतं. हे सगळं अर्जुन पाहत असतो आणि त्याच वेळेला त्याला आठवतं की साक्षीचा मित्र याने सुद्धा फोनवरती साक्ष दिली होती की साक्षी पूर्ण वेळ त्या पार्टीमध्ये होती. इकडे चैतन्यसुद्धा त्याच विचारात असतो आणि विचार करतो खरंच साक्षीने असं काही केलं असेल का. म्हणजे साक्षीविरुद्ध खूप मोठा पुरावा अर्जुनला सापडलाय. मला साक्षीला अलर्ट करायला पाहिजे का. नाही पण मी अलर्ट करू शकत नाही कारण हे माझ्या एथिक्सच्या विरोधात आहे. असं काही करणं हे खूप चुकीचं आहे असा विचार करत चैतन्य तो विचार झटकून टाकतो. तोपर्यंत घरी आता साक्षी येते आणि महिपतीला मिठी मारते आणि म्हणते थँक्यू. यावरती महिपती म्हणतो काय झालं. साक्षी सांगते खरं तर तुमचा इगो किंवा तुमचा स्वाभिमान तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे मला माहिती आहे ना, पण माझ्यासाठी तुम्ही त्या नागराजसोबत पॅचअप केलं. खरंच मी तुमचे किती आभार मानू. यावरती महिपती म्हणतो तुझ्यासाठी कुणाच्या पाया पडायला लागलं ना तरी पण पाया पडेन हो मी. साक्षी म्हणते नाही अण्णा, माझ्यासाठी मी तुम्हाला कुणाच्याही पाया पडू देणार नाही. फक्त उद्या एकदा केस ही व्यवस्थित निपटली पाहिजे. यावरती महिपती म्हणतो काळजी करू नकोस. तो म्हटला ना रविराज किल्लेदार की ही सगळी केस त्याने तन्वीला त्रास द्यायला केलेली आहे, तो तिलाच त्रास देईल, तुला काही करणार नाही असं म्हणत महिपती साक्षीला समजवत असतो. त्यावरती इकडे प्रिया सांगत असते तुम्ही सगळे तोंडावरती पडलात का. दरवेळेला मला टार्गेट केलं जातं आहे, माझ्यापर्यंत सगळ्या गोष्टी येत आहेत. उद्या कोर्टात मला उभं राहायचं आहे. त्यात हा विपुल नावाचं ध्यान माझ्या मानगुटीवरती आणून बसवलंय. तुम्हाला कळतच नाही आहे का गोष्टी कशा चालल्यात त्या. नागराज म्हणतो जरा शांत हो. हे बघ उगाच गोंधळ घालून काहीही मार्ग निघणार नाही. शांतपणाने जे काही आहे ते विचार केला पाहिजे. इकडे तोपर्यंत अर्जुनला आठवलेलं असतं की त्या मित्राला आपल्याला कॉल करायला पाहिजे आणि अर्जुन त्याला कॉल करतो आणि त्याला विचारतो की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आता अर्जुन आपली आयडेंटिटी लपवतो आणि अर्जुन सांगतो की मी एक राज्याध्यक्ष बोलतोय, मला माझ्या बहिणीच्या लग्नाचा इव्हेंट करायचा आहे आणि त्यासाठी मला तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे. मला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला ऑर्डर द्यायची आहे. यावरती आता तो मित्र सांगतो ठीक आहे मी तुम्हाला भेटेन, उद्या सकाळी 10 वाजता भेटूया का. अर्जुन म्हणतो ठीक आहे. सायली विचारते सर तुम्ही खोटं नाव का सांगितलं. यावरती अर्जुन तिला शांत करतो आणि त्यानंतर फोन ठेवल्यावरती अर्जुन सांगतो कारण मी जर त्याला खरं नाव सांगितलं असतं ना तर त्याने साक्षीला अलर्ट केलं असतं आणि मला साक्षीला अलर्ट नाही करायचं आहे. कोर्टाच्या आधी कोणत्याही प्रकारे साक्षी अलर्ट नाही झाली पाहिजे आणि म्हणून मी हे सगळं केलं असं म्हणत अर्जुन आता खोटं नाव सांगून त्याला उद्या भेटण्याचं प्लॅनिंग करतो जेणेकरून त्याच्याकडून महत्त्वाचं स्टेटमेंट काढून घेता येईल. मग अर्जुन त्याला भेटतो आणि म्हणतो मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. यावरती तो सांगतो तुम्हाला तुमच्या बहिणीसाठी किती लोक साधारण इव्हेंटला आणि इव्हेंट आहे कुठे. यावरती अर्जुन म्हणतो इव्हेंट आहे कोर्टात इव्हेंट ऐकल्यावरती तो विचार करतो काय चाललंय हे माझी मस्करी करतायत का. यावरती अर्जुन म्हणतो ही मस्करी वगैरे नाही आहे, कोर्टामध्ये इव्हेंट आहे. तोपर्यंत आता कोर्टाची तारीख असते. त्यावेळेला प्रिया जायला निघते. विपुल तिला एअरपड, पाण्याची बॉटल, तिचा रुमाल हे सगळं पर्समध्ये ठेवत असतो. यावरती प्रिया सांगत असते काय प्रॉब्लेम काय तुझा. मी कुठे पिकनिकला नाही चाललेली आहे, मी चालले कोर्टात. तू हे सगळं का करतोयस. यावरती विपुल म्हणतो असं कसं, मला तुझी खूप काळजी वाटते ना तन्वी. अगं त्या कोर्टामध्ये नुसतं मी फक्त पिक्चरमध्येच हे सगळं पाहिलं आहे, पण तिकडे जाऊन तुला त्या कटघऱ्यामध्ये उभं राहायचं आहे. मलाच टेन्शन आलं आहे, त्यामुळे तुला मी टेन्शन येऊ नये म्हणून हलकं तुला मदत करत आहे. यावरती प्रिया सांगते काही गरज नाही आहे तुझ्या मदतीची. विपुल म्हणतो असं कसं, मला तुझी काळजी वाटते ना. रविराज हे सगळं लपून छपून ऐकत असतात आणि ते विचार करतात खरंच हा विपुल माझ्या तन्वीची किती काळजी घेतो, अगदी माझ्यासारखीच काळजी घेतो. मी अगदी योग्य जावई निवडलाय. आणि तो आत येतो आणि म्हणतो तन्वी बघितलंस ना विपुल तुझी किती काळजी घेतोय ते, म्हणजे तुझ्याबद्दल त्याला किती काय काय वाटतंय. खरंच विपुल मला तुझा अभिमान वाटतो. तोपर्यंत इकडे आता अर्जुन सांगत असतो कोर्टामध्ये आहे इव्हेंट. आता तो माणूस म्हणतो तुम्ही चेष्टा करताय का माझी. यावरती अर्जुन म्हणतो नाही मी चेष्टा वगैरे काहीच करत नाही आहे. तो म्हणतो तुमचं नाव काय. अर्जुन म्हणतो सॉरी म्हणजे मी माझं नाव सांगायला विसरलो ना. माझं नाव आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. आता मात्र त्याला सगळं क्लिअर होतं. ज्या वेळेला
साक्षीने फोन केलेला असतो त्यानंतर साक्षीने त्याला फोन करून सगळं क्लिअर केलेलं असतं की तुला काय सांगायचं आहे कोर्टामध्ये, आणि त्याचमुळे त्या मित्राने फोनवरती सांगितलेलं असतं की साक्षी शिकरे फुल टाईम पार्टीमध्ये होती. यावरती अर्जुन म्हणतो, हे बघा, मला तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं विचारायची आहेत. काही प्रश्नांची उत्तरं दिली तर मात्र मला काहीही तुमच्याबद्दल प्रॉब्लेम नाही, नाहीतर तुम्ही केलेल्या या चुकीच्या पद्धतीच्या पार्टीचा फोन न एक पोलिसांना गेला तर तुमचा बिझनेस पूर्णपणे बुडून जाईल. बोला, करू फोन? यावरती आता तो म्हणतो, नाही नाही, बोला ना, तुम्ही प्रश्न विचारा. आता अर्जुन म्हणतो, मला एक सांगायचं आहे, 13 जानेवारीच्या पार्टीमध्ये साक्षी शिकरे फुल टाईम तिकडेच होत्या का? यावरती तो धडधडीत खोटं बोलतो, हो हो. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, त्या होत्या ना, मग जरा हे हॉटेलच्या बाहेरचं CCTV फुटेज बघा. या फुटेजमध्ये त्या 9:17ला बाहेर पडल्यात आणि 10:50ला पुन्हा आल्यात. आता पण तुम्ही तुमचं स्टेटमेंट कायम ठेवाल की साक्षी शिकरे तिथेच होत्या फुल टाईम? यावरती आता तो माणूस गडबडतो. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही तुमचं स्टेटमेंट तसंच ठेवा, मी लगेचच पोलिसांना कॉल करतो, चालेल ना? मग तो गडबडतो आणि म्हणतो, नाही नाही, मी काय सांगतोय ते नीट ऐकून तरी घ्या. असं म्हणत तो आता आपलं स्टेटमेंट अर्जुनला देतो आणि ते स्टेटमेंट अर्जुन रेकॉर्ड करतो कोर्टामध्ये साक्षीच्या विरोधामध्ये. हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं ठरणार असतं, कारण साक्षीनेच त्याला सांगितलेलं असतं की तू असं स्टेटमेंट आहे. आता हे स्टेटमेंट कोर्टामध्ये CCTV फुटेज सोबतच आता एक पुरावा ठरलेला असतं. तोपर्यंत चैतन्य कोर्टामध्ये पोहोचलेला पण असतो. तो विचार करतो, काय होईल साक्षीचं? म्हणजे साक्षीने खरंच असं काही केलं असेल? नाही नाही, माझं मन नाही मानत आहे, साक्षी असं काही करणं शक्यच नाही आहे. मग काय करू? साक्षीला फोन करू का? नको नको, पण मी माझ्या एथिक्ससोबत चुकीचं काही करू शकत नाही. असा विचार करत असताना समोर त्याला साक्षी येताना दिसते. साक्षी आणि महिपती शिकरे या दोघांना पाहिल्यावरती आता इकडे चैतन्य विचार करतो, नको, यांच्या समोरच यायला नको, आणि तो पटकन कोर्टाच्या आत जातो. महिपती हे सगळं पाहतो आणि म्हणतो, काय ग, हा आत का गेला? यावरती साक्षी सांगते, काही नाही, अर्जुनची येण्याची वेळ झाली असेल, मग तो अर्जुनसोबत मला कधी भेटत नाही, आमचं नातं दाखवत नाही, आणि म्हणून तो आत गेला असेल. तुम्ही टेन्शन घेऊ नका, वेळ आली की मी त्याला सगळं काढून घेईन. असं म्हणत असताना आता मात्र इकडे अर्जुन कोर्टात जायला निघतो. कुसुमसुद्धा घरी आलेली असते. कुसुम आणि सायली दोघीजणी गप्पा मारत कारच्या दिशेने येत असतात. त्यावेळेला सायली सांगत असते, कुसुमताई, तुला माहिती आहे का, अर्जुन सरांना खूप मोठा पुरावा सापडलाय. म्हणजे पुरावा सापडल्यामुळे आता आपले मधुभाऊ निर्दोष सुटणार हे मात्र नक्की. कुसुम म्हणते, काय सांगतेस सायली, हे तर खूप चांगलं आहे. मला तर कधी एकदा मधुभाऊ आपल्या घरी येत आहेत असं झाले. अर्जुन म्हणतो, निघायचं का, नाहीतर कोर्टाची तारीख निघून जाईल तिकडे. असं म्हणत अर्जुन दोघींना कारमध्ये यायला सांगतो. सायली कारच्या फ्रंट सीटचं दार उघडते, पण तेवढ्यात तिथे कुसुम येते, तिचा हात धरते आणि तिला मागच्या सीटवर बसवते आणि स्वतः बाजूला बसते. अर्जुन म्हणतो, हे काय, म्हणजे तुम्ही दोघीजणी मागच्या सीटवर बसणार? तर सायली, तुम्ही पुढे या. यावरती कुसुम म्हणते, काय, हे तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे का की सायलीने पुढे येऊन बसायचं? नाही येणार सायली पुढे, सायली इथेच बसणार. अर्जुन म्हणतो, तुम्ही हट्टाला पेटलात ना, तर मी पण हट्टाला पेटेल. आता ही फ्रंट सीटवरती सायली येऊन बसल्याशिवाय ही कार सुरू होणारच नाही, मग होऊ दे कोर्टात जायला उशीर. असं म्हणत अर्जुन सुद्धा अडून बसतो. पण कुसुम पण तितकीच हट्टी. कुसुम म्हणते, ठीक आहे, फ्रंट सीट भरायची आहे ना, मग ठीक आहे, मग सायली पाहिजे कशाला तिकडे? असं काही तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नाही लिहिलेले आहे की ज्या वेळेला तुम्ही बाहेर पडाल तेव्हा सायली बाजूलाच बसेल? कुसुम आता खूप मोठी युक्तीच करते. अर्जुनला त्रास देण्यासाठी कुसुमच खाली उतरते आणि अर्जुनच्या बाजूच्या सीटवरती येऊन बसते. हे नक्की काय चाललंय अर्जुनला काही कळतच नसतं. पण कुसुम ताई मात्र ठाम असते आणि म्हणते, भरली आता, आता चल, का टन 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 बेल देऊ, बस सारखी. असं म्हणत कुसुम अर्जुनला चिडवते आणि सांगते, चल, आणि टन टन करत बेल पण देते. अर्जुनला कुसुमचं वागणं इरिटेट होत असतं, पण करणार काय, कोर्टामध्ये तर जायलाच पाहिजे असतं. आता मात्र अर्जुन पुढे कोणताही पर्याय नसतो. फ्रंट सीटवरती कुसुमला बसवून अर्जुन आता कार घेऊन कोर्टात निघतो सुद्धा. तोपर्यंत अर्जुन चिडचिड करत असतो. सायली त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. आता कोर्टामध्ये हिअरिंग चालू होते. सगळ्यात पहिली साक्ष तो आता साक्षीचीच काढतो, कारण साक्षी आणि महिपती शिकरे यांना वाटत असतं की दरवेळीप्रमाणे हा टार्गेट करणार तन्वीला, म्हणजेच प्रियाला, आणि प्रियालाच बोलवणार. पण घडतं मात्र उलटं सगळं घडल्यामुळे साक्षी आणि महिपती यांचे अंदाजाचे 3:13 वाजतात आणि आता घाबरतच साक्षी येते. त्यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो, मला एक सांगा, तुम्ही त्या रिसॉर्टमध्ये गेला होतात तर फुल टाईम तुम्ही तिकडेच होतात का? साक्षी म्हणते, हो, मी सांगितलं तुम्हाला ह्याच्या आधी पण. अर्जुन म्हणतो, हे तुम्ही सबसेल खोटं बोलताय. आणि तो जज साहेबांना ते CCTV फुटेज देतो आणि म्हणतो, हे बघा, या CCTV फुटेजप्रमाणे
त्या रात्री साक्षी शिकरे 9:17 बाहेर पडल्या होत्या, 10:50 आल्या होत्या आणि असं म्हणत अर्जुन ते CCTV फुटेज प्ले करतो आणि सगळ्यांच्या समोर सत्याचा उलगडा होतो. आता मात्र साक्षी हादरते आणि एक नाही तर दुसरा पुरावा असतो, तो म्हणजे साक्षीचा मित्रांनी दिलेलं स्टेटमेंट की साक्षीनेच मला सांगायला सांगितलं होतं की मी तिकडेच आहे सांग. आता साक्षीने स्वतःच हे सांगितलंय म्हणजे साक्षीला हे मिटवायचा होता पुरावा म्हणून हे सांगितलंय, हे पण कोर्टासमोर सिद्ध होणार असतं. आता मात्र मधुभाऊंना न्याय मिळणार असतो आणि अर्जुन आपलं वचन पूर्ण करणार असतो.